तर नाहीच नाही आणि अध्यात्म सांगण्याची तर नाहीच. आज फक्त संघटन आणि संघटनेची बांधणी याच्यावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. गोविंदजी दळवी बुवा यांच्याकडून जीपेच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतो. पैसे देतच राहा, त्याचा काय वाद नाही, पण तुमच्या टाळ्या ह्या महत्वाच्या आहेत आणि त्या मला सांगतील की मी काय करतोय, नक्की माझं काय चाललंय. झाडू असते, हिराची झाडू, ती जोपर्यंत एका मुठेमध्ये बांधलेली आहे तोपर्यंत ती घरातला कचरा साफ करते आणि जेव्हा ती मूठ सुटते तेव्हा त्या झाडूचा कचरा होतो. संघटनेच्या उभारणीसाठी, संघटनेच्या बांधणीसाठी 4 खांबे गरजेचे असतात. एक, ज्यांच्याकडे विचार आहेत ते विचारवंत. दुसरे, ज्यांच्याकडे पैसा आहे. तिसरे, ज्यांच्याकडे वेळ आहे. आणि चौथे, ज्यांच्याकडे काहीच नाही. ज्यांच्याकडे विचार आहे ते विचार देतात, वेळोवेळी देत असतात. ज्यांच्याकडे पैसा आहे ते वेळोवेळी पैसा देत असतात. ज्यांच्याकडे वेळ आहे ते वेळ झोकून काम करत असतात. पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांची वळवळ जास्त, आणि ही वळवळच चळवळीला बाधक ठरते. त्यामुळे वळवळ करणाऱ्यांना चळवळीत कसं आणायचं हे आपलं काम आहे. या संघटनेचा जी पदाधिकारी मंडळी आहे यांना हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. सन्माननीय भजन महर्षी बागेबुवा यांचं इथे आगमन झालेलं आहे. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय विजय लिंगायची, गाव सागवे, तालुका राजापूर, कैलासवासी विठ्ठल पातले यांचे शिष्य यांच्याकडून हे अनमोल असं 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतो. धन्यवाद. गाववाले, सागवे ग्रामपंचायत. ज्या संप्रदायाने मला नाव दिलं, ज्या संप्रदायाने मला भजनी बुवाशी ओळख दिली, ज्या संप्रदायाने मला मान दिला, ज्या संप्रदायाने मला सन्मान दिला, जो संप्रदाय माझ्या सुखदुःखात माझ्या पाठीशी खंबीर उभा असतो, अशा या माझ्या भजन संप्रदायाची एक संघटना असावी की नसावी? तर ती असावी, आणि ती ही आहे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य. आज आपण बाकी छोटे मोठे हेवे दावे सोडून प्रत्येक विभागावर संघटित झालेलो आहोत. भांडूपची संघटना आहे, मालाडला संघटना आहे, डोंबिवली, दिवा, विरार, नालासोपारा, मालाडला आमची अखंड भजन संप्रदाय संघटना आहे. ह्या सगळ्या गाव आणि वाडी पातळीवरच्या संघटना झाल्या. ह्या सगळ्यांची युती आणि आघाडी करून आपल्याला सरकार स्थापन करायचं आहे ह्या बॅनर खाली. धन्यवाद. आणि आम्ही जेव्हा मालाडची संघटना स्थापन केली, एक छोटासा किस्सा सांगतो त्याच्या अगोदर, आणि त्याचं जे गीत लिहिलं गेलं. संघटना स्थापन झाली, आम्ही रात्री घरी आलो, अंतरुणावर पडल्यावर 4 शब्द सुचले. उभा मी कलाकारांसाठी कलाकार, ते कार्यकारिणीवर नमूद केलं गेलं. आणि आमचे सहकारी गुरुबंधू इथे उपस्थित आहेत, संतोषजी घाडी, बाबू घाडी यांनी त्या 4 शब्दांच्या 4 ओळी केल्या. पण त्या 4 ओळींना जणू काही ती प्रतिज्ञा आहे किंवा ती प्रार्थना आहे, प्रत्येकाने म्हणावी. शाळेत गेल्यावर आपण म्हणतो तशी. त्याने ह्या गजराला सुरुवात करतोय. कला साधनेचा करुणी स्वीकार, भजन रूपी सेवेचा करुणी प्रसार, अखंडित ठेवीन हा वारसा मी
बोलावं? नाही नको, नाही बोलवता लागा. समीर गावडे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतो. कारण ह्या पर्वाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ह्यो माणूस जोडीवालो राग येऊ जाऊ नको, अगदी तन मन धन अर्पण काम करीत होते. हो, आपण कार्य करत आहोत. नेते बदलत असतात नाही का, पद हे कायम आहे. पदावर बसणारा व्यक्ती हा क्षणिक आहे. गोठणकर बुवा मला वाटतं त्यावेळेला रात्रीचा दिवस करून काम करत होते संघटनेला. आज कुठेतरी ते संसारात गुंतले म्हणून त्यांना आता वेळ मिळत नाही. पण बुवा तुमच्यासारख्या माणसाने असं करून चालणार नाही, अजिबात चालणार. आणि तुम्हाला मुभा सुद्धा नाहीये. कारण आज तुमचे शेकडो शिष्य आहेत. या भांडूप नगरीमध्ये तुम्हाला मानणारे हजारो लोक आहेत. या महाराष्ट्रभर तुमचे लाखो फॉलोअर्स आहेत. अशा व्यक्तीने मागे राहून चालणार नाही. कारण आपल्याला जर संघटनेची बांधणी करायची असेल तर या सर्वांना घेऊन एकत्रित घेऊन संघटना बांधावी लागेल. आज मी फक्त प्रातिनिधिक स्वरूपात गोठणकर बुवांना बोलतोय. ते बरीचशी मंडळीची आहे ज्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. करता तो करू दे असा म्हणून चालणार नाही, तुम्हाला सामील व्हावं लागेल. आणि मी तुम्हाला गोठणकर बुवांच्या वतीने शब्द देतोय, इथून जाताना त्यांच्याबरोबर जे काय आहेत 5-25 जण ते सगळे सभासद होऊन जाणार. ते होणारच, त्यांच्याबरोबर सगळे होऊन जाणार. चंदुभाऊने काय वाजवलेले अजिबात शपथ आपण गावा काय सांग. मागच्या लोकांना पुढे बसा, पुढे खुर्च्या रिकामी आहेत. आलेले लोक मागे उभी राहतात. तर मागच्या लोकांनी पुढे येऊन बसा पुढच्या खुर्च्यांवर. संघटना आपण म्हणतोय. भजन संप्रदाय आपण फार जुना आहे किंवा संघटनाही होती. कोण राजकारणी आला व्यासपीठावर की आपण त्यांना सांगतो की साहेब जरा 10 वाजता बंद होणारा भजन ह्याच्याबद्दल बघा. दुसरं माझी पेन्शन कधी चालू होती. या 2 गोष्टी व्यतिरिक्त भजन मी कलावंतांच्या डोक्यात दुसरा विचारत नाही. आपला विचार असा असायला हवा की आपल्याला राज्य पातळीवर राष्ट्र पातळीवर एक संघटना उभी करायची आहे. बघू नको, या 2च समस्या नाहीत. ही जी आपली लोककला आहे, भजन कला आहे, हिला एक लोककलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी, या लोककलेला राजाश्रय मिळवण्यासाठी एक ताकद उभी करावी लागेल. मनोज जरांगे असेच उभे राहत नसतात, त्यांच्या मागे लाख मराठे उभे राहतात. तेव्हा कुठे एक मनोज जरांगे उभे राहतात. आपल्याला त्या मार्गाने कुठेतरी संघटन उभं करायचं आहे. कारण आपल्याकडे आपल्या मागे जातीपातीचा लेबल नाहीये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमा मंगळ आपण मानत नाही. त्यामुळे आपली ताकद त्यांच्या सुद्धा पेक्षा डबल असायला व्हायला हवी. जोपर्यंत कोणतीही संघटना आपल्याला आपलीशी वाटत नाही, माझी वाटत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये झोपून देऊ काम करत नाही. माझी वाटायला हवी. माझ्यामध्ये मजा आहे, माझ्यामध्ये आपुलकी आहे, आत्मीयता आहे. तुमचं आमचं ते लांबचं माझं वाटायला हवं. मी रामाचा म्हणणारा भरताला रामाचं ऐकावं लागतं, तर माझा राम म्हणणारा लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागतं. फरक आहे थोडासा. मी रामाचा म्हणणारा भरताला रामाचं ऐकावं लागतं, तर माझा राम म्हणणारा लक्ष्मणाचं रामाला ऐकावं लागतं. माझा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध, आमचा नाही, माझा. माझं वाटलं पाहिजे, तोपर्यंत मी झोकून देऊन काम नाही करत. माझा मुलगा, माझा बाबा, माझी बायको, माझं कुटुंब, प्राधान्य. जोपर्यंत मी माझं म्हणत नाही तोपर्यंत मी प्राधान्याने गोष्टी देणार. मी पण आला, विषय संपला. मी, माझी गाडी, माझी माडी, माझ्या बायकोची गोल गोल साडी, त्याच्यात गुरफडलेला मी मेलो. कधी जन्मलो माहित नाही, कधी मेलो माहित नाही. माझी वाटत नाही तोपर्यंत काम करणार नाही. आपल्याला सर्वांना हे माझं म्हणून काम करावं लागेल. एक संधी आहे. बाबांनो नमस्कार करतो, म्हणजे हात जोडून विनंती करतोय की एक छत्र होऊया. वैयक्तिक हेवे दावे असतील, व्यक्तिदोष, द्वेष, द्वेष बाजूला ठेवून कुठेतरी एकत्र येऊया. हे की भीतीच वाटतं, बंद करू सांगते की काय.
सन्माननीय दत्तात्रय कार्यकर्ते बुवा उपळे आमच्या गावचे यांच्याकडून 500 रुपयाचा अनुमोदनाचं पारितोषिक करतो. धन्यवाद. आज या संघटनेच्या रूपाने यज्ञ मांडलेला आहे आणि आपल्याला प्रत्येकाला वेळेचा पैशाचा प्रत्येक गोष्टीची आहुती द्यायची आहे. या शुभ प्रसंगी आईला साकडं घालणं गरजेचं आहे. आई जगदंबे माय भवानी गोंधळाला ये. लोकरे बुवांच्या नजरेतून, कारण आज सन्माननीय भगवान लोकरे बुवा हे त्या पदावर अध्यक्ष पदावर आहे, त्यांना काय वाटतं? आई जगदंबे माय भवानी गोंधळाला ये, फडकविला मी भगवा तुझ्या शिवबाचा गे. फडकविला मी भगवा सर, तुम्ही स्वतंत्र भारताचं जेव्हा संविधान लिहिलं त्यावेळी तुमच्या समोर काय आव्हान, काय अडचणी होत्या? बाबासाहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं, माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य होतं. शिवाजी महाराज, शिवाजी महाराज म्हणजे कोण? 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज फ्रेंचांच्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या शास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना जाग आलेली म्हणजे शिवबा. त्या अफजलखानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झंझरी चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. आई जगदंबे माय भवानी गोंधळाला ये. आई जगदंबे माय भवानी गोंधळाला ये. फडकविला मी भगवा त्याचा वेचायचे आणि त्यांच्या खांद्यावर जिम्मेदारी द्यायची आहे. हे शिवधनुष्य लोकरे बुवांच्या हातात आहे. त्यांच्यातला सुप्त गुण, त्यांच्यातले ज्या काही कॅपॅबिलिटी आहेत त्या काढायच्या आहेत, हेरायच्या आहेत आणि त्यांचं ते संघटना बांधण्यासाठी वापर करून कसा घ्यायचा हे सर्वच ती लोकरे बुवा ठरवतील. आपण त्यांची साथ देऊया. पाकिस्तानाची यशाची कानोजी माझ्या सभोवार, संघटनेसाठी मावळे जीवावरी उद्धार. शक्ती वाढली, शक्ती
कोणासाठी, त्यांचा ह्याचा स्वार्थ काय, त्यांना काय कमी आहे. तरुणांनो विचार करा. रिटायर लाईफ आहे, थोडी बहुत पेन्शन आहे, क्लास चालू आहे, मधनं डबल वारे सुद्धा चालू आहे. ह्याला काय गरज आहे, हे कोणासाठी करतायत ह्याची जाण ठेवणं गरजेचं आहे. ही संघटना कोणासाठी बांधतायत ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या स्वार्थ आहे का त्यांचा, तर नाही, ते आपल्यासाठी करतात. आज माझा फायदा होईल न होईल मला माहिती नाही, माझ्या सहकार्याचा फायदा होईल न होईल मला माहिती नाही, पण मी ठामपणे सांगू शकतो की भजन संप्रदायाचा पुढच्या पिढीचा ह्याच्यात नक्कीच फायदा होईल. आणि त्यासाठी आपल्याला राहायचं आहे. वेळ संपत आलेली आहे. शेवटाचं कडवं, या रे मिळून सारे संप्रदाय संघटित करूया रे, या रे मिळून सारे संप्रदाय संघटित करूया रे, टाळ्या वाजवूया जाग्यावर घुमू द्या रे. संप्रदाय संघटित करूया रे, सुखासाठी जरी तुझी तळमळ, अंधी दोन्ही हात रिकामी रे. संपूर्ण जग जिंकलं, त्याला जेव्हा त्याचा अंतिम क्षण जेव्हा आला असं कळलं, तेव्हा त्याने आपल्या सेवकांना सांगितलं की माझी जेव्हा अंतिम यात्रा निघेल तेव्हा माझे दोन्ही हात त्या पेटीच्या बाहेर ठेवा, जेणेकरून सर्वांना कळेल की मी जग जिंकलं, जाताना रिकाम्या हाताने जातोय. आपल्या बरोबर काय जाणार आहे, तर हे नामस्मरण. महाराष्ट्रामधील बरेचसे पदाधिकारी, संघटनेचे सभासद इथे उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत करतो. आमच्या संघटनेचे खजिनदार सन्माननीय दशरथजी आदगावकर येथे उपस्थित झालेले आहेत. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने आपलं स्वागत. भजन पूजन सत्संग कीर्तन करू सारे पुण्य संचय रे. या जीवनाचं सार काय, या जीवनाचं ध्येय काय, कोणी सांगेल का? जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण जे झगडतो, जीवन जगतो, त्याचं सार काय? या जीवनाचं खरं सार आहे मोक्ष प्राप्ती. आणि आपण पाठी लागलो धनप्राप्तीचे. मोक्ष लागी धन वेचावे न लगे, रामकृष्ण मुखे तया अनंत सुखे, तो जाय विशेष वैकुंठ भोगे. जास्त काय करायचं नाही, नामस्मरण. भजन भजन पूजन सत्संग कीर्तन करू सारे
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हाँ विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हाँ विठोबा रखुमाई जय जय विठोबा धन्यवाद राजानंद नाडकर्णी बुवा दिलेल्या वेळेत भजन आटोपता घेतलं मंडळाच्या वतीने आभार मानछाड यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिकाला स्वीकारतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकार मानधन योजनेचे अध्यक्ष सन्माननीय संतोष कानडे इथे आलेले आहेत. अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने श्रीदेव कुणकेश्वर त्याप्रमाणे मनसेचे सन्माननीय श्री शिरीष सावंतजी, अनिल राजभोजजी, योगेश सावंतजी इथे आलेले आहेत. त्यांचे अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे कोकण महोत्सवाचे आयोजक सन्माननीय सुजय गुरु साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. जर जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत करा. धन्यवाद. त्याचप्रमाणे दिवंगत भजनकार सन्माननीय श्री दीपकजी चव्हाण यांचे चिरंजीव किरण चव्हाण इथे आलेले आहेत. आमच्या अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाच्या वतीने त्याचे हार्दिक स्वागत. धन्यवाद. शिरीष सावंत आणि योगेश सावंत या मनसे जोयाने व्यासपीठावर यायचं आहे, त्याचा सत्कार करायचा आहे. शिरीष सावंतजी मनसे आणि योगेश सावंतजी अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय